नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. शहीद नरेश गायकवाड यांच्या 23व्या स्मृती दिनानिमित्त चिंचपाडा येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सलीम शेख यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून कबीर गायकवाड यांची उमेदवारीची घोषणा केली. हमारे वार्ड नंबर पैनल नंबर 3 से पैनल नंबर 3 से कबीर नरेश गायकवाड़ उम्मीदवार होंगे. ऐसे हमारे हर पैनल में कैंडिडेट है. कबीर गायकवाड यांनी सांगितले की आपण शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून त्यांच्याच पक्षातून निवडणूक लढविणार आहोत. मी RPI मधून राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो. आम्ही एक सेक्युलर विचार घेऊन पुढे चालणारी लोक आहोत. आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या 40-50 वर्षापासून आहोत. तर जे कट्टरवाद पक्ष आहे किंवा ज्यांची मानसिकता कट्टरवाद आहे त्यांच्या जोडीला जाणं हे कधीही योग्य नाही आमच्यासाठी. आणि जे आमचे शहराध्यक्ष किंवा इतर कोणी कार्यकर्ते जर गेले असतील तर त्यांना शुभेच्छा. पण मी शरद पवार गट तुतारी हा सोडलेला नाही आहे आणि मी त्याच पक्षामध्ये राहील. आणि जसं आता सलीमबाईंनी सांगितलं का मी त्यांचा कॅन्डिडेट आहे, तर ही खरी गोष्ट आहे. मी तुतारीमधूनच कुठं जर मला संधी मिळाली तर मी लढणार आहे. कारण शहीद नरेश गायकवाड यांचं माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती आणि अनेक आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आशीर्वाद आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि कुठूनही आम्हाला संधी मिळाली आणि जरी समजा आघाडी आमची झाली, महाविकास आघाडी, तर आघाडीचा धर्म आम्ही पाळणार. आम्हाला वरिष्ठांनी कुठूनही उभा करावा आणि कुठूनही संधी द्यावी. त्या संधीचा न्याय करायचं काम आम्ही करणार. कार्यक्रमादरम्यान आरोग्य तपासणी व रक्तदान उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम शांततेत आणि सामाजिक वातावरणात संपन्न झाला. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.